नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। नुकतंच महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी दिनांक 20 जून 2024 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्यामध्ये शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक 30 जानेवारी 2019 अन्वये 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 अन्वये ती विहित केलेली होती। तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यामध्ये रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 30 मे 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या। मात्र राज्यात कोविड-19 मध्ये या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेल्या प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2022 पासून रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 4थ्या हप्त्याचे प्रदान दिनांक 24 मे 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले होते। तथापि या शासन निर्णयामध्ये उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यामुळे शासन आता असा निर्णय घेतला आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा त्यांना रोखीने अदा करण्यात यावी असे सुचवले। यामध्ये निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी। तसेच ज्या सर्व जिल्हा परिषद आहेत किंवा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी असे सुचवलेले आहे। पण ज्यांची भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम ही रोखीने अदा करण्यात यावी असे सांगितले। जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1 जून 2023 ते या शासन आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा किंवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही रोखीने अदा करण्यात यावी असे सुचवले। ज्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील तरतुदीनुसार दिनांक 1 जुलै 2000 पासून त्यांना ते व्याज अनुज्ञेय असेल। तसेच त्यांना ती रक्कम ही त्या तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही। अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।